नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 300 पार. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची ग्वाही. मान्सूनपूर्व काळात जोरदार बरसला, आता मात्र पाऊस उसंत घेणार, हवामान विभागाचा अंदाज. आमदार राजेश क्षीरसागरांची प्रतिमा गांधी मैदानातील पाण्यात टाकत शिवसेना ठाकरे गटाचं आक्रमक आंदोलन. आंदोलकांना रोखताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. संघटित तसंच सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासह महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य राहील. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची एस न्यूज कार्यालयाच्या भेटीवेळी ग्वाही. आणि केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या नृसिंहवाडी दौऱ्यावेळच्या बंदोबस्तामुळे स्थानिक नागरिक त्रस्त. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 300 पार गेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. देशासह राज्यात कोरोनानं मोठं डोकं वर काढलंय. महाराष्ट्रातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 383 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे राज्यातील 4 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झालाय. कोरोनाची लक्षणं आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ उपचार घ्यावेत, असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केलंय. राज्याचा आरोग्य विभाग हा केंद्राच्या आरोग्य विभागाशी सातत्यानं संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्लड प्रेशर असेल, वेगळ्या पद्धतीचे आजार असतील, त्या सगळ्यांसाठी डायबेटिक पेशंट असतील, या सगळ्यांनी सुद्धा थोडी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या सगळ्या कोविड-19 मध्ये 4 नवे व्हेरियंट पाहायला मिळत आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे. काय त्या संदर्भात आरोग्य सातत्यानं राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची केंद्र शासनाबरोबर सातत्यानं संपर्क सुरू असतो. दररोज होणारी पेशंटची अपडेट आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे दिली जाते. यापूर्वी सुद्धा 8 दिवसांपूर्वी एक बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितलं की सौम्य लक्षणं आहेत, त्यामुळं पहिल्यांदा आपण लोकांना पॅनिक करू देऊ नका, लोकांना अतिशय निवांतपणाने त्यांचं काम करू द्या. ही सूचना सेंट्रल गव्हर्नमेंटनं आम्हालाही दिली आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आहे की पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही. फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य त्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण अशा पद्धतीचं आपलं कामकाज करा. सर्दी, ताप, खोकला याप्रमाणे कोरोना आपल्यासोबत राहील. स्वाईन फ्लू सारखी सुद्धा लक्षणं आत्ताच्या कोरोनामध्ये नसल्याचं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाकडील मोठा निधी वर्ग करण्यात आलाय. त्यामुळे ज्या ज्या विभागातून पैसे वर्ग केले असतील त्यांना तो निधी पुन्हा देण्यात येणार असल्याचं नामदार आंबेडकर यांनी सांगितलं. गेल्या 10-12 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता उसंत घेणार आहे. 2-3 जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय. वेळेआधीच आलेल्या पावसामुळे राज्यातील शेती पिकांना मोठा फटका बसलाय. 10-12 दिवसांच्या पावसानं शेतीचं अर्थकारण बिघडवलंय. मात्र आता राज्यातील पाऊस उसंत घेणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून छत्तीसगड, ओडिसा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सध्या मान्सून प्रवास करतोय. येत्या 3 दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 29 मे ते 2 जून या कालावधीत मध्य महाराष्ट्र, कोकण वगळता राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे. कोल्हापूर शहरातील गांधी मैदानाच्या विकास निधीवरून श्रेयवाद रंगला होता. गांधी मैदानाची सध्याची अवस्था पाहता 5 कोटी रुपयांचा निधी नेमका गेला कुठं असा सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निधीचं श्रेय घेणारे आमदार राजेश क्षीरसागर यांना आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात येतंय. आज सुद्धा ठाकरे गटानं आक्रमक आंदोलन करत गांधी मैदानाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधताना आमदार क्षीरसागर यांना पुन्हा एकदा डिवचलंय.
5 कोटी रुपयांच्या विकास निधीचा श्रेयवाद आणि गांधी मैदानाची दुरवस्था हा विषय सातत्यानं चर्चेत येतोय. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या आणि आता शिंदे शिवसेनेत असलेल्या माजी आमदार जयश्री जाधव यांच्यामध्येच विकास निधीवरून श्रेयवाद रंगला होता. त्यावेळी आमदार क्षीरसागर समर्थकांकडून फलक लावत गांधी मैदानासाठी आणलेल्या निधीचा गाजावाजा करण्यात आला होता. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी निधीच्या तुलनेत गांधी मैदानाचा विकास झाला नसल्याचा आरोप करत सातत्यानं आक्रमक आंदोलनं केली आहेत. यंदा मान्सूनपूर्व पावसातच गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीनं 5 कोटी रुपयांच्या निधी पाण्यात गेल्याचा आरोप करत मैदानातील पाण्यात खोट्या नोटा टाकत आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी मैदानात पाणी साचून राहावं यासाठी काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत असा आरोप केला होता. या आरोपानंतर पार्श्वभूमीवर आज शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजेश क्षीरसागर यांचा नकली राजपुरुष असा उल्लेख करत त्यांच्या प्रतिमेला जलसमाधी देण्याचं आंदोलन जाहीर केलं होतं. या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गांधी मैदानाचं प्रवेशद्वार बंद ठेवत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक हातात टीकात्मक आशयासह आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रतिमा असलेले फलक घेऊन मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. या ठिकाणी मैदानात जाण्यापासून रोखल्यानं शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अखेर पोलिसांना चकवा देत शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, रवी चौगुले यांच्यासह शिवसैनिकांनी मैदानात जाऊन साचलेल्या पाण्यात आमदार क्षीरसागर यांची प्रतिमा असलेले फलक टाकले. अन्य शिवसैनिकांनीही पाण्यात फलक टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर कडक शब्दात टीका करत 5 कोटी रुपयांचा निधी नेमका कुठं गेला असा सवाल उपस्थित केलाय. गांधी मैदानाची दुरावस्था सुस्थितीत आणण्यासाठी राज्य शासनाकडून 5 कोटी रुपये निधी आणला आणि तो निधी आणल्यानंतर प्रचंड पोस्टरबाजी झाली. उद्घाटन सोहळा जोरात केला. 1 वर्ष झालं गांधी मैदानाचं काम सुरू आहे. 1 वर्ष झालं, पण ते काम सुस्थितीत झालं नाही. गांधी मैदानाचं पुन्हा तळं झालं. 5 कोटी रुपये निधी कुठे गेला हा आमचा मूळ प्रश्न आम्ही वारंवार विचारत आलेलो आहे. राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी ठरलेले आहेत. त्यांनी 5 कोटी रुपये निधी कुठं गेला, स्वतःच्या परिवाराचा, घराचा विकास करण्यासाठी की अन्य कशासाठी, याचं उत्तर जनतेला देणं हीच गरज आहे काळाची. आणि जोपर्यंत गांधी मैदान सुस्थितीत आणत नाहीत तोपर्यंत शिवसेनेकडून या अखंड आंदोलन सुरूच राहणार. कारण कोल्हापूर जिल्ह्याचे सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी म्हणून राजेश क्षीरसागर घोषित आहेत. गांधी मैदानात पाणी साचावं म्हणून काही मंडळी जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. या आमदार क्षीरसागरांच्या आरोपालाही इंगवले यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय. चोराला चोरीशिवाय कुठलेही स्वप्न पडत नाही. राजेश क्षीरसागरांना दुसरं काय स्वप्नच पडणार नाही. हेच स्वप्न पडणार, दुसऱ्यावर ढकलणे. अहो, पोलीस प्रशासन आहे कोल्हापूर शहरात, इथं डिव्हिजन आहे, अखंड ह्या भोवतीनं कॅमेरा आहेत. मग पोलीस प्रशासन अपेक्षा आहे का? जे कोण विघ्न संतुष्टी असतील त्यांना अरेस्ट करावं. उगाचच काहीतरी आपण अपयशी आहोत याचं खापर राजेश क्षीरसागरनी जनतेवर घालू नये. अन्यथा हातात चपला घेऊन ह्या वॉर्डातली सगळी आणि आरोप करतील तेवढी सगळी जनता राजेश क्षीरसागरांच्या दारात मी घेऊन येणार. आजच्या आंदोलनात दिनेश परमार, सागर साळुखे, रवी चौगले, दीपाली शिंदे, विशाल देवकुळे, राजू जाधव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं भूस्खलन होऊन 6 मोटेच्या विहिरीच्या उत्तर बाजूकडील रहदारीचा रस्ता आणि सुमारे 50 फूट लांबीची संरक्षक भिंत मंगळवार रात्री विहिरीत कोसळली. आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी भूगर्भ तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन विहीर बुजवणं किंवा संरक्षक भिंत बांधणं याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं. इंगळी हुपरी रस्त्यालगत पूर्वीपासून 6 मोट विहीर म्हणून ओळख असलेली मोठी विहीर आहे. मंगळवारी रात्री उत्तर बाजूकडील रहदारीचा रस्ता आणि सुमारे 50 फूट संरक्षक भिंत या विहिरीत ढासळली. यामुळे बाजूच्या घरांना धोका निर्माण झालाय. दरम्यान आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन या विहिरीची पाहणी केली.
या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन विहीर मुजवणं किंवा संरक्षक भिंत बांधण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. यावेळी आमदार अशोकराव माने, प्रांताधिकारी मौसमी चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, मंडल अधिकारी जानकी मिराशी, सरपंच दादासो मोरे, उपसरपंच सूरज बुगटे, ग्रामपंचायत सदस्य, NDRF आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिलदार मुजावर आणि आकिब पठाण यांना शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत पक्षाकडून पाठपुरावा सुरू आहे. आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. पत्रकार बैठकीत मारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, पल्लवी यादव आणि अंमलदार अमित प्रधान यांना निलंबित करावं, तसंच पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांची बदली करून या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिलदार मुजावर आणि अकिब पठाण यांना 28 जानेवारी 2025 रोजी शाहूपुरी पोलिसांनी पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याचा आरोप होतोय. याबाबत पक्षाच्या वतीनं वारंवार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीच कारवाई झाली नसल्याचं पक्षाचे सचिव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं. या मारहाण प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, पल्लवी यादव, अंमलदार अमित प्रधान यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावं, पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांची तात्काळ बदली करण्यात यावी आणि या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास करण्यात यावा अशा मागण्या कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केल्यात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, पण त्याप्रमाणे कोल्हापुराचे पोलीस वागत नाहीत. हे या व्हिडिओ जे आम्ही आपल्या पुढे दिलेले आहेत त्याच्यावरून सिद्ध होतं. तो पूर्ण पुरावा आहे की संगनमतानी पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एका निरपराध आमच्या पार्टीच्या मेंबरला मारहाण केली आणि दुसरीकडं जे प्रतिष्ठित लोक आहेत किंवा धनदांडगे आहेत त्यांना सर्व नियम डावलून सर्व कायदे बासनात बांधून या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं. युद्धबंदीच्या काळामध्ये ड्रोन देखील उडवण्यात आला. तर त्याच्यामुळं आमची मागणी अशी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धाच्या वेळेला ड्रोन बंदी केलेली होती. या सर्वांच्या वरती कायदेशीर कारवाई करावी. त्यामध्ये जे हे होते मारहाण करणारे विशाल मुळे होते सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षका पल्लवी यादव आणि त्या ठिकाणी असणारे ठाणे अंमलदार अमित प्रधान यांना निलंबित करण्यात यावं. आणि त्या प्रसंगाला ज्यावेळेस जो व्हिडिओ आम्ही दाखवला त्यावेळेला पोलीस निरीक्षक डोके तिथं आले होते. ते रक्त तुडवत त्या ठिकाणावरनं गेले. तर त्यांनी आम्हाला माहिती अधिकारात माहिती देताना सुद्धा खूप विलंब लावला आणि त्या ठिकाणी त्या दिवशी रात्री पोलीस उपअधीक्षक अजित टिके हे देखील आलेले होते. त्याच्यामुळं ही जी चौकशी करायची आहे, जी ह्युमन राईटनी आदेश दिलेले आहेत त्याचा रोजनामा देखील मी आपल्याकडे दिलेला आहे. ह्युमन राईटनी जे आदेश दिलेले आहेत त्याची जी चौकशी करायची आहे त्याच्यासाठी यांची निलंबन करून आणि ह्या दोन अधिकाऱ्यांची पोलीस निरीक्षक आणि DYSPची बदली करून निपक्षपाती चौकशी करावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी. पत्रकार बैठकीला दिलीप पवार, दिनकर सूर्यवंशी, रमेश वडणगेकर, मारुती नलवडे, उत्कर्ष पवार, इर्शाद फरास, सोहेल मुजावर, अकिब पठाण, दिलदार मुजावर, बाबा बुचडे उपस्थित होते. योगेश कुमार गुप्ता यांनी नुकताच कोल्हापूर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारलाय. आज त्यांनी एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. पोलीस अधीक्षक पदाची सूत्र घेतल्यानंतर योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. याचाच भाग म्हणून ते माध्यमांच्या कार्यालयांना भेटी देत आहेत. आज त्यांनी एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. GTPL SPN डिजिटलचे संचालक विनय नलावडे यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी एस न्यूजच्या वाटचालीची माहिती घेतली. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी एस न्यूजसह जिल्ह्यातील माध्यमांनी नागरिक आणि पोलीस दलामध्ये दुवा म्हणून काम करावं असं आवाहन केलं.
यावेळी पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी GTPL SPN डिजिटलचे संचालक विनय नलावडे आणि एस न्यूजचे संपादक कृष्णात जमदाडे यांच्याशी पोलीस दलाकडून असलेल्या सामान्य नागरिकांच्या अपेक्षांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात जादा परताव्याच्या आमिषानं गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे घडले असून या गुन्ह्यांचा तपास करताना गुंतवणूकदारांना न्याय मिळावा ही पोलीस दलाची भूमिका असल्याचं सांगितलं. कोल्हापूरमध्ये सायबरचे गुन्ह्यांचं प्रमाण आणि गुंतवणुकीमध्ये इन्व्हेस्टर्सची फसवणूक असे मोठे केसेस आहे. एक तर जवळपास 50 कोटीचे पण जसं म्हणले ते पण केस चालू आहे. त्यांच्यामध्ये थोडीफार रिकव्हरी झाली, म्हणजे 20-25% रिकव्हरी झाली आणि पुढच्या पण प्रयत्न चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी ते पैसे वापरण्यात आलेले आहे त्यांच्यामध्ये पण आम्ही रिकव्हरीच्या प्रयत्नामध्ये आहे. तर आपले माध्यमाने असं आव्हान राहील की कुठलीही स्कीम तुमच्याकडे येतात की 20% रिटर्न देतो, 30% रिटर्न देतो, म्हणजे खऱ्या अर्थाने तसा रिटर्न शक्य नाही. तरी पण आम्ही थोडा लालचचे बळी पडून अशी स्कीममध्ये पैसे गुंतवू नये अशी सगळ्यांना आवाहन करतो. नागरिकांनी अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सजग राहावं, तसंच फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं. ज्यांना पण 1 रुपयाची सुद्धा चिटिंग झाली असे मॅटरमध्ये तर कृपया करून ते पोलिसाला रिपोर्ट करा. कोल्हापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासह जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असं सांगत नागरिकांनी त्यांच्या घराच्या परिसरासह सार्वजनिक जागा CCTVच्या कक्षेत कशा येतील यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी केलं. गुन्हेगारीवरती मेन फोकस जे आहे ते संघटित गुन्हेगारीवरती टॉप मोस्ट प्रायोरिटी राहील. नंतर दुसरा आम्ही मीटिंगमध्ये पण चर्चा केली ते आहे CCTV कव्हरेजबद्दल. म्हणजे बरेचसे प्रायव्हेट संस्थान आहे, मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आहे, सगळ्यांनी भरपूर मात्रामध्ये CCTV लावले. तर सगळ्यांना अशी विनंती राहील की सपोज आम्ही आतमधले परमायसेस खूप कव्हर करून ठेवतो तर तुमचे 1-2 एक्स्ट्रा कॅमेरा सेम DVRमध्ये जर तुम्ही बाहेर पण बसवले तर पोलिसाला पण त्यांचा फायदा होईल. जनरल गुन्हेगारीमध्ये पण ते एक डेटरंट म्हणून काम करेल. तिसरा म्हणजे जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे आमचे असतात की आमची व्हिजिबिलिटी आहे, पोलीस व्हिजिबिलिटी आहे आणि माहितगार जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे, ते सगळ्यावरती आम्ही काम करणार आहे. महिलांच्या सुरक्षेला कोल्हापूर पोलीस दलाचं सर्वोच्च प्राधान्य असेल असंही त्यांनी सांगितलं. महिला दृष्टिकोनाने एकतर आमच्या टॉप मोस्ट प्रायोरिटी राहील ते कुठेही छेडछाडचे प्रकरण जे मुलीसोबत असतात, कोचिंग क्लासेस आहे, कॉलेजेस आहे, अगेन म्हणजे कुठलीही मुलीला काही त्रास असेल, मी काल पण बोललो होतो की आम्ही 24 तास अवेलेबल आहे, आम्हाला फोन करा, माहिती द्या, आम्ही 100% त्यांच्यावरती कारवाई करणार आहे. यावेळी एस न्यूजचे वृत्त समन्वयक सुनील पाटील, प्रतिनिधी विश्वास पानारी, जाहिरात व्यवस्थापक सूरज शिंदे, केदार भोसले आदी उपस्थित होते. मान्सूनपूर्व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 579 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे 31 मे पर्यंत पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळं काढणीला आलेला उन्हाळी भात, भुईमूग आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय. कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार अवकाळी पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील 579 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे सध्या सुरू आहेत. 31 मेपर्यंत हे पंचनामे पूर्ण होतील अशी माहितीही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. करवीर तालुक्यातील 100 हेक्टर क्षेत्रावरील भुईमूग, भात आणि सूर्यफूल पिकांचं नुकसान झालंय. कागल तालुक्यातील 3.25 हेक्टर क्षेत्रावरील केळी, आंबासह भाजीपाल्याचं नुकसान झालंय. राधानगरी तालुक्यात 22 हेक्टरवरील भुईमूग आणि ऊस शेती त्याचबरोबर भात पिकाला फटका बसलाय. गगनबावडा तालुक्यातील 30 हेक्टर क्षेत्रावरील भुईमूग, भात, सूर्यफूल, मका या पिकांचं नुकसान झालंय. मान्सूनपूर्व पावसामुळे पन्हाळा तालुक्यातील तब्बल 129 हेक्टर क्षेत्रावरील ऊस, भुईमूग, भाजीपाला, मका, सूर्यफूल पिकांचं नुकसान झालंय. शाहूवाडी तालुक्यातील 153 हेक्टर क्षेत्रावरील आंबा, मका, सूर्यफूल पिकांना पावसाचा फटका बसलाय. तर हातकणंगले तालुक्यातील
23 हेक्टर, शिरोळ तालुक्यातील 63 हेक्टर, गडहिंग्लज तालुक्यातील 5 हेक्टर, आजरा तालुक्यातील 7 हेक्टर, चंदगड तालुक्यातील 12 हेक्टर आणि भुदरगड तालुक्यातील 30 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापूर शहरातील 60 धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेनं नोटिसा दिल्यात. 31 मे पर्यंत या इमारती रिकाम्या झाल्या नाहीत तर पोलीस बंदोबस्तात त्या रिकाम्या केल्या जातील, असं सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी सांगितलंय. कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळं शहरातील 60 धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेनं नोटीस दिल्यात. या इमारती 30 मेपर्यंत रिकाम्या कराव्यात. त्यानंतर पोलीस संरक्षणात या इमारती रिकाम्या केल्या जातील, असं सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी सांगितलंय. पूर्वतयारी म्हणून धोकादायक इमारती खाली करण्याबाबत सर्व रहिवाशांना नोटीस देण्याचे काम चालू आहे. त्यामध्ये संभाजीनगर कामगार चाळ आणि आयसोलेशन कामगार चाळ येथील रहिवाशी यांना 30 मे 2025पर्यंत इमारती खाली करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. 30 मेपर्यंत जर त्यांनी इमारती खाली केल्या नाहीत तर महानगरपालिकेची यंत्रणा पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्यांना इतर ठिकाणी निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्याबाबत विभागीय कार्यालयात कळविण्यात आलेले आहे. गांधी मैदान विभागात 5, शिवाजी मार्केट विभागात 40, राजारामपुरी विभागात 5 आणि ताराराणी मार्केट विभागात 10 इमारती धोकादायक आहेत. याशिवाय कोल्हापुरातील कामगार चाळीत 5 इमारती आणि आयसोलेशन रुग्णालयानजीक असणारी दगडी चाळ ही धोकादायक अवस्थेत आहे. दरम्यान महापालिकेच्या प्रशासकांनी बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार आपत्कालीन व्यवस्थापनाचं काम सुरू असल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी सांगितलंय. कोल्हापूर शहरामध्ये 4 वॉर्ड मिळून एकूण 60 इमारती या धोकादायक म्हणून आपण जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये C1, C2A, C2B आणि C3 असे वर्गीकरण केलेले आहेत. C1 म्हणजे अति धोकादायक आहेत. त्याच्यामध्ये 33 धोकादायक इमारती आहेत. याच्यासाठी माननीय प्रशासक मॅडम यांनी आपत्ती व्यवस्थापनच्या पहिल्या मीटिंगमध्ये जसे ऑर्डर्स दिल्या होत्या विभागीय कार्यालयाच्या सगळ्या जींना किंवा सिटीजनांना की त्या ज्या इमारती आहेत धोकादायक त्यांना तात्काळ रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यासाठी त्यांनी जसे ऑर्डर दिल्या त्याप्रमाणे विभागीय कार्यालयाने सगळ्यांना नोटीस बजावलेल्या आहेत. याच्यामध्ये काही कोर्ट केसेस ज्या आहेत या कोर्ट केसेस पण शासनाच्या निदर्शनानुसार कारवाई करण्यासाठी तशा ऑर्डर्स कमिशनर मॅडम आणि असिस्टंट कमिशनर यांनी दिलेले आहेत प्रत्येक विभागाला. त्यानुसार महानगरपालिकेचे जे 3 वॉर्ड आहे 4 वॉर्ड आहे त्या 4 वॉर्डच्या अनुषंगाने सध्या आता कारवाई चालू आहे. इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. संभाव्य महापूर आणि अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी महसूल, पोलीस, पाटबंधारे, महावितरण, आरोग्य, पशुसंवर्धन यासह विविध विभागांनी सजग राहण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या. इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची पूर्वतयारी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या पूर्वतयारीची सविस्तर माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय कांबळे यांनी इचलकरंजी महापालिका आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा सादर केला. यावेळी आयुक्त पाटील यांनी मागील महापुराची माहिती घेऊन पूर परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही यासाठी सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पूर परिस्थितीमध्ये सर्वच शासकीय विभागांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपत्कालीन पथकं सतर्क ठेवावीत. 24 तास आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडील यंत्रणा कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा यासह महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
बैठकीला उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर बी जंगम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथीनुसार साजरा करावा अशी भूमिका घेतलेल्या शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी हिंदू बहुजन महासंघाने केली आहे. महासंघाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून ऐवजी तिथीनुसार साजरा करावा अशी भूमिका शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी घेतली आहे. मात्र या भूमिकेवरून वाद निर्माण होऊन भिडेंविरोधात विविध संघटनांनी संताप व्यक्त केलाय. या प्रकरणी भिडेंवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू बहुजन महासंघाच्या वतीनं करण्यात आली. महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना या मागणीचं निवेदन दिलं. 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करून मनुस्मृतीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करायचा काय असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा अशी मागणी केलेली आहे. याला आम्ही विरोध करत 6 जून ही तारीख जगभरात जर होत असेल तर तिथीप्रमाणे येणारा जो राज्याभिषेक आहे तो आम्हाला अमान्य आहे आणि मनुस्मृती आम्ही इथं लागू करू देणार नाही. संभाजी भिडे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना धमक्या दिल्या जात असून प्रशासनानं याबाबत कारवाई करावी. रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासनाचा भिडे यांनी संकल्प केला होता. त्यातील जमा केलेल्या सुवर्णाचं आणि पैशाचं काय झालं याची चौकशी करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी शिवराजसिंह गायकवाड, संपतराव चव्हाण, धैर्यशील घाटगे, संजय पटकारे, संग्राम गायकवाड, शैलेश तोडकर, इरफान बागवान, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, अमर गावडे, सचिन शिंदे, शुभम शिरहट्टी यांच्यासह महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. समन्यायी पाणी वाटप संकल्पनेचे जनक आनंदराव पाटील यांच्या पाणी वाटपाचा फॉर्म्युला राज्य सरकारनं राबवावा असं आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केलं. बुधवारी भाई माधवराव बागल पुरस्कारानं आनंदराव पाटील यांना सन्मानित करण्यात आलं. या समारंभात डॉक्टर पवार बोलत होते. भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीनं दिला जाणारा भाई माधवराव बागल पुरस्कार भारती विद्यापीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष आनंदराव बहिर्जी पाटील यांना जाहीर झाला होता. बुधवारी शाहू स्मारक भवन इथं ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते पाटील यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर पवार यांनी पाण्यावर सर्वांना समान हक्क आहे हे तत्त्वज्ञान आनंदराव पाटील यांनी सर्वांना दिल्याचं सांगितलं. अन्न, वस्त्र, निवारा फक्त याच मूलभूत गरजा नाहीत तर पाणीसुद्धा त्यामध्ये अंतर्भूत आहे. ही नवसंकल्पना आनंदराव पाटील यांनी मांडली. त्यांनी राबवलेल्या समन्यायी पाणी वाटपाचा फॉर्म्युला राज्य शासनानं राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला बळ द्यावं असं आवाहन डॉक्टर पवार यांनी केलं. सत्काराला उत्तर देताना आनंदराव पाटील यांनी आजवर केलेल्या कामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांचं दारिद्र्य नष्ट झालं तरच देशाचं सुद्धा दारिद्र्य नष्ट होईल. त्यामुळे सरकारनं या दृष्टीनं पावलं उचलावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी पुरस्काराच्या 5,000 रुपयांच्या रक्कमेत स्वतःकडील 5,000 रुपये घालून 10,000ची देणगी बागल विद्यापीठाला दिली. यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, डॉक्टर बी साबळे, NJ पवार, अरुण अडसूळ, बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव साळुखे, कार्याध्यक्ष डॉक्टर TS पाटील, संचालक संभाजी जगदाळे, तनुजा शिपूरकर, रवी जाधव, कॉम्रेड चंद्रकांत यादव, डॉक्टर अरुण कणभरकर, डॉक्टर अरुण भोसले, अनिल घाटगे, RY पाटील, जितेंद्र कांबळे, बागल विद्यापीठाचे सभासद यांच्यासह बागल कुटुंबीय नागरिक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर 1 करा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. कागलमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या सभासद नोंदणी मोहिमेच्या आढावा मेळाव्यात ते बोलत होते.
कागल इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सभासद नोंदणी मोहिमेचा आढावा मेळावा आयोजन करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या सभासद मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर 1 करण्याचं आवाहन केलं. यावेळी पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, विकास पाटील कुरुकलीकर, नितीन दिंडे, संजय चितारी यांची भाषणं झाली. मेळाव्याला गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, मानसिंगराव गायकवाड, युवराज पाटील, चंद्रकांत गवळी, सूर्यकांत पाटील, वसंतराव धुरे, काशीनाथ तेली, मधुकर जांभळे, अनिल साळुंखे, बाळासाहेब देशमुख, जयसिंग चव्हाण, पंडितराव केणे, रामाप्पा करिगार, शिवाजी देसाई, शिरीष देसाई, दीपक देसाई, आदिल फरास आदी उपस्थित होते. मुरगुड शहरातील मुरगुड कुरणी रस्त्यावरील ओढे नाले स्वच्छ करण्याची मोहीम नगरपालिका प्रशासनानं राबवली. लोकसहभागातून राबवलेल्या या मोहिमेत 2 टन कचरा काढण्यात आला. पुराच्या वेळी नाले ओढ्यांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळं पूरस्थिती बिकट होते. त्यामुळं मुरगुड नगरपालिका प्रशासनानं मुरगुड कुरणी रस्त्यावरील ओढे नाले स्वच्छ करण्याची मोहीम राबवली. या मोहिमेत सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी ओढे नाल्यात साचलेला प्लास्टिकसह अन्य कचरा काढण्यात आला. 10 तास चाललेल्या या मोहिमेत 2 टनाहून अधिक कचरा गोळा करण्यात आला. मुरगुड नगरपालिका स्वच्छता निरीक्षक सचिन भोसले, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, नगरपालिका कर्मचारी अक्षय कांबळे, भिकाजी कांबळे, कृष्णात कांबळे, बबन बारदेसकर, तानाजी भराडे, उदय पाटील, बाजीराव लाड, सुखदेव चव्हाण, सौरभ मोरे, नगरपालिका कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या विजेच्या खांबावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत दिवे बसवण्यात आलेले नाहीत. या मार्गावर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन विद्युत खांबावर दिवे बसवावेत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे. महापालिकेचे सहाय्यक अभियंता नारायण पुजारी यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी मयूर भोसले, समीर लतीफ, विजय हेगडे, गणेश मोरे, लखन मोहिते आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील रंकाळा परिसरातील पद्माराजे उद्यानाच्या दुरावस्थेकडे पद्माराजे उद्यान संवर्धन समिती महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधतीये. परंतु संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं समितीनं महापालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी उद्यानाची पाहणी करून अधिकारी कर्मचाऱ्यांना सुव्यवस्था राखण्याबाबत सूचना केल्या. कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाशेजारीच शहरातील सर्वात जुनं पद्माराजे उद्यान आहे. स्थानिकांसह पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या उद्यानाकडे अलीकडच्या काही वर्षांमध्ये महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे पद्माराजे उद्यान संवर्धन समितीनं महापालिका प्रशासनाचं उद्यानाशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी आज सकाळी उद्यानाची पाहणी केली. संवर्धन समितीनं उद्यानातील विविध समस्यांकडे सहाय्यक आयुक्त दुधाणे यांचं लक्ष वेधलं. यंदाच्या मान्सूनपूर्व पावसात उद्यानामधील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक झाडांच्या फांद्या तुटून खाली पडल्यात. उद्यानातील कचराकुंड्या सुस्थितीत नाहीत. उद्यानात अनेक ठिकाणी झाडांच्या तुटलेल्या फांद्यांचे ढीग अस्ताव्यस्त पडलेत. उद्यानातील स्केटिंग रिंग उखडली आहे. उद्यानातील अनेक झाडं उन्मळून पडण्याच्या अवस्थेत आहेत. उद्यानाची स्वच्छता तसंच कचरा उठाव होत नसल्याचं समिती सदस्यांनी सांगितलं. बाग संवर्धन समिती जी आमची आहे ती गेले 6 महिने या बागेमध्ये कार्यरत आहे आणि 2 वर्षापासून कार्यरत आहे. या 2 वर्षापासून या बागेतल्या कचऱ्यापासून, बाटल्यापासून, प्लॅस्टिकपासून ते जे काही घाणेरडं असेल ते सगळं इथलं स्वच्छ करण्याचं काम आमची कमिटी करते. परंतु आम्हाला एक खंत अशी आहे की या संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या वेळा त्या महानगरपालिकेत जाऊन अर्ज दिले, मागणी केली, खरं आमच्याकडे आत्तापर्यंत कुणीही बघितलेलं नाही आहे. कोल्हापुरातल्या मुक्त सैनिकची गार्डन घ्या किंवा महावीर गार्डन घ्या किंवा इतर एक 3-4 गार्डन आहेत, त्यांना बजेट 25-25 लाख रुपये मंजूर झालेलं आहे आणि आमच्या बागेला मात्र दुर्लक्षित केलेलं आहे. तसं बघितलं तर रंकाळ्याच्या या परिसरातील एक अतिशय देखणी बाग असं या बागेचं वर्णन करता येईल. परंतु या बागेकडे दुर्लक्ष झाल्यामुळं अक्षरशः इथं जे घाणेरड्या प्रकारांचे अड्डे झालेले आहेत. म्हणून आमची मागणी अशी आहे की या बागेकडं खास विशेष लक्ष देऊन महानगरपालिकेनं
ह्या बागेचं सौंदर्य कसं वाढेल या दृष्टीनं प्रयत्न करावा. सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी पद्मराजे उद्यान संवर्धन समितीसह स्थानिकांनी मांडलेल्या समस्या जाणून घेत उद्यानाच्या सुव्यवस्थेबद्दल उद्यान विभागाकडील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळ सोबत गोकुल. काश्मीर खोऱ्यात लपलेल्या दोघा हायब्रिड दहशतवाद्यांना अटक. AK-56 सहित दारुगोळा जप्त. भारत जागतिक आर्थिक वाढीचं मुख्य इंजिन बनेल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट. तहान लागली म्हणून कोणी गटारीचं पाणी पित नाही. संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला. गृह विभागाचा जालिंदर सुपेकर यांना दणका. नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आपलं नाव आलंय. आपल्यावर गुन्हा दाखल करून आपल्याला अटक होऊ शकते अशी भीती घालून सायबर चोरट्यांनी सम्राटनगर परिसरातील मीना डोंगरे या सेवानिवृत्त प्राध्यापिकेला 3.5 कोटी रुपयांचा गंडा घातलाय. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कोल्हापुरातील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना अज्ञात सायबर चोरट्यांनी मोबाईलवर कॉल केला होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचं नाव आलंय. तुमच्या आधार कार्डद्वारे माहीमच्या बँकेत अनोळखी व्यक्तीकडून 6 कोटी रुपये जमा झालेत. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तुम्हाला अटक होईल अशी भीती घालून त्या सायबर चोरट्यांनी डोंगरे यांना 3,57,00,000 रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी डोंगरे यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही फ्रॉड कॉलवर माहिती देऊ नये. अशा प्रकारचे कॉल आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलंय. राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत एक वयस्कर महिला राहतात. त्यांना 1 महिन्यापूर्वी एक नंबरवरून कॉल आला आणि त्याने असं सांगितलं की तुमच्या आधार कार्डचा वापर करून एका व्यक्तीनं माहीमच्या एका शाखेत 6 कोटी रुपये तुमच्या नावे जमा केलेले आहेत आणि ती मनी लॉन्ड्रिंगची रक्कम आहे ती आणि त्या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबई पोलीसमध्ये. त्याचा तपास ते करतायत आणि यामध्ये तुम्हाला पण आम्ही आता डिजिटली अरेस्ट करतोय आणि तुम्हाला आता तपासात आम्हाला सहकार्य करावं लागेल असं सांगून त्यांनी त्यांना वारंवार फोन केले. त्यांच्याकडून बँक अकाउंटची त्यांच्या माहिती घेतली. त्यांनी पण अटक होईल या भीतीनं सर्व माहिती दिली आणि वेळोवेळी त्यांना पैसे भरण्यास सांगितले, नाहीतर तुम्हाला अडकवीन. तसंच त्यांनी पोलीसचं ऑफिसचा बनाव केला. कोर्टात केस चालू आहे असा पण एक बनाव केला. त्यांनी चित्रीकरण त्यांना दाखवलं. त्यामुळे त्यांनी जास्तच घाबरले आणि त्यांनी जवळपास 3.5 कोटी रुपये त्यांना ट्रान्सफर केले. नंतर फसवणूक झाली लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे. माझी सगळ्यांना आव्हान हेच आहे की असं CBI, कस्टम किंवा इन्कम टॅक्स ऑफिस असं कुठलंही व्यक्तीला डायरेक्ट फोन करून तुमचा अकाउंट नंबर द्या आणि आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय अशा पद्धतीचे फोन करत नाही. डिजिटल अरेस्ट हा प्रकार अस्तित्वात नाही आहे. कुणीही जर असे फोन आले तर 1930 हेल्पलाईन आहे, त्याच्यावर फोन करावा. तसेच आपल्या अकाउंटची माहिती देऊ नये आणि आपली रक्कम सुरक्षित ठेवावी. तसेच काही शंका वाटल्यास पोलीस स्टेशनला येऊन तात्काळ आपल्या संबंधित तक्रार दाखल केली तर यावर कारवाई केली जाऊ शकते. बेदरी ग्रामपंचायतीनं वॉटर ATM उभारून ग्रामस्थांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय केली आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते या वॉटर ATMचा शुभारंभ करण्यात आला. कागल तालुक्यातील बिद्री इथल्या ग्रामपंचायतीनं स्वनिधीतून 5 लाख रुपये खर्चून उभारलेल्या वॉटर ATMचं उद्घाटन आणि 25 लाख रुपयांच्या नवीन मटण मार्केटचा पायाखुदाई समारंभ माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना मंडलिक यांनी ग्रामपंचायतीनं वॉटर ATM उभारून ग्रामस्थांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय केल्याचं सांगितलं. याप्रसंगी हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, संचालक वीरेंद्र मंडलिक, बालाजी फराकटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूषण पाटील, पांडुरंग पाटील, पांडुरंग संतराम पाटील, नंदकुमार पाटील, जयदीप पोवार, सरपंच पूजा पाटील, उपसरपंच सागर कांबळे, अण्णासाहेब पोवार, पांडुरंग चौगले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथं भारतातील पहिलं सोलार सारथी केंद्र सुरू झालंय. वाशी सोलार कंपनीच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या केंद्राचं उद्घाटन प्रीमियर एनर्जीचे कार्यकारी संचालक चिरंजीवी सलुजा यांच्या हस्ते करण्यात आलं. करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथं वाशी सोलार कंपनीच्या पुढाकारातून भारतातील पहिलं सोलार सारथी केंद्र सुरू झाले. या केंद्रात सोलार EPC कॉन्ट्रॅक्टर्स, इन्स्टॉलर्स आणि व्यावसायिकांसाठी आवश्यक असणाऱ्या सोलार पॅनल्स, इन्व्हर्टर, बॅटरीज आणि इतर घटक एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यासोबतच वेळापत्रकानुसार प्रशिक्षण, PM सूर्यघर योजनेचा लाभ आणि फायनान्सचीही सोय आहे. या केंद्राचं उद्घाटन प्रीमियर एजन्सीचे कार्यकारी संचालक चिरंजीवी सलुजा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना सलुजा यांनी वाशी सोलार कंपनीच्या पुढाकारातून सौर ऊर्जा क्षेत्रात नवा टप्पा गाठण्यात येत असल्याचं सांगितलं. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले तरुण आपल्या व्यवसायात प्रगती करतील आणि त्याचबरोबर वाशी सोलार कंपनीचाही विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेजचे कार्यकारी संचालक अविनाश हिरानंदानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या दृष्टिकोनाला अनुसरून 2017 नंतर भारत सौर ऊर्जेच्या दिशेनं मोठं पाऊल टाकत असल्याचं सांगितलं. भविष्यात 80% वीज सौर ऊर्जेतून मिळणार आहे. यामुळे सोलार जोडणी करणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी असल्याचं हिरानंदानी यांनी सांगितलं. यावेळी अतुल, सतीश, राजेश मुता, सूरज दुडुजा, मनोज सिसाळे, मदन यांनी मनोगत व्यक्त केली. वाशी सोलारचे विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं. कार्यक्रमाला विश्वजित सकुंडे, नितीन कुलकर्णी, हणमंत भोसले, अतुल होनोळे, गुलाबराव कदम, बाळासाहेब कदम यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो कॉन्ट्रॅक्टर्स, इन्स्टॉलर्स आणि व्यावसायिक उपस्थित होते. आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमाराला कोल्हापुरातील बुधवार पेठ परिसरात राहणारी रामेश्वरी बंगडे ही तरुणी इराणी खाणीत पडली होती. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या रमजान पटेल, सौरभ पाटील, ऋषिकेश पवार, अवधूत संगपाळ यांनी रबरी बोटीच्या सहाय्यानं तरुणीला बाहेर काढलं. या तरुणीला उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलंय. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी स्थानिकांशी समन्वय साधत आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात अशी सूचना केली. कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो. यावर्षीच्या संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तालुक्यातील पुराचा फटका बसणाऱ्या अब्दुल्लाट, कुरुंदवाड या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कुरुंदवाडच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांनी नगरपालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठीच्या निवारा केंद्रांची पाहणी करण्यासह पूरस्थिती निर्माण झाल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी रस्त्यांचा कसा वापर करता येईल याची पाहणी करत संबंधितांना सूचना दिल्या. धम्मपाल ढाले यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावेत अशी मागणी केली. पाहणीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तहसीलदार कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत प्रांताधिकारी मोसमी चौगुले बर्डे यांच्यासह शासनाच्या विविध विभागांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं केलेल्या तयारीची माहिती घेतली. त्यांनी सर्व विभागांनी लोकांशी समन्वय राखून आपत्तीच्या काळात सतर्क राहावं असं सूचित केलं. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तालुक्यातील पुराचा फटका बसणाऱ्या भागांना प्रत्यक्ष भेट देत आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतल्यामुळं तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा सजग झाल्यात. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये तब्बल 33 गुन्हे दाखल असलेल्या आणि जानेवारी 2025 मध्ये संतोष नायकवडी याचा खून करून पसार असलेल्या गणेश रतन नवले याला कोल्हापूर LCBच्या पथकानं ताब्यात घेतलंय. त्याला पुढील तपासासाठी पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. वडगाव इथं 24 जानेवारी 2025 रोजी संतोष नायकवडी आणि गणेश नवले यांच्यात वाद झाला होता. या वादातून गणेश यानं संतोषला मारहाण करून ओढ्यात ढकलून ठार मारलं होतं. या प्रकरणी पेठवडगाव पोलिसात गणेश विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र घटना घडल्यापासून तो पसार होता. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गणेश हा नागोबावाडी इथं येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी त्याला नागोबावाडी परिसरातून ताब्यात घेतलंय. पुढील तपासासाठी त्याला वडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. त्याच्यावर विविध प्रकारचे एकूण 33 गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार संदीप पाटील, शिवानंद मठपती, वसंत पिंगळे, प्रकाश पाटील, अमित सरजे, अरविंद पाटील, संजय पडवळ, वैभव पाटील, सोमराज पाटील, कृष्णात पिंगळे यांनी मिळून ही कारवाई केली आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड उद्या शुक्रवारी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची जिल्हा बँकेत बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी नाव असलेला बंद लिफाफा तयार करण्यात आला असून उद्या 2 वाजता गोकुळ शिरगाव इथल्या प्रकल्पस्थळी होणाऱ्या बैठकीत हा लिफाफा उघडला जाणार आहे. अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गोकुळच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणानं या निवडीसाठी 30 मे ही तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार उद्या गोकुळ शिरगावमधल्या प्रकल्पस्थळी दुपारी 2 वाजता संचालक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत ही निवड केली जाणार आहे. दरम्यान या निवडीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा बँकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी. पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत नेत्यांकडून अध्यक्षपदासाठीचं नाव निश्चित करण्यात आलंय. अध्यक्षांचं नाव लिफाफ्यात बंद करण्यात आलं असून उद्या 2 वाजता संचालक मंडळाच्या बैठकीवेळी हा लिफाफा उघडला जाणार आहे. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर देवदर्शनासह धार्मिक विधींसाठी कालपासून श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये होते. त्यांच्या दौऱ्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते. या बदलांबद्दल सर्वसामान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांसह संविधानिक पदावरील व्यक्तींच्या दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करताना बऱ्याच वेळेला सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार केला जात नाही. नृसिंहवाडीकरांना नुकताच याचा प्रत्यय आलाय. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर कालपासून नृसिंहवाडीच्या दौऱ्यावर होते. देवदर्शनासाठी धार्मिक विधींसाठी राज्यपालांचा हा दौरा होता. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या ठिकाणी वाढलेला पोलिसांचा वावर बघून प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत होता. काल सायंकाळी धार्मिक विधींसाठी राज्यपाल आर्लेकर नृसिंहवाडीत दाखल झाले. त्यांच्या आगमनाच्या निमित्तानं नृसिंहवाडीतील वाहतूक मार्गात केलेला बदल वाहनधारकांना त्रासदायक ठरला. काल रात्री सांगलीला परतलेले राज्यपाल आज सकाळी पुन्हा नृसिंहवाडीत दाखल झाले. ते सकाळीच धार्मिक विधी आटोपून परतणार होते, परंतु दुपारपर्यंत ते इथंच असल्यानं पुन्हा सर्व यंत्रणा दिवसभर त्यांच्या दिमतीला असल्यानं सर्वसामान्यांचे चांगलेच हाल झाले. राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांच्या दौऱ्याच्या निमित्तानं मंगळवारी सायंकाळपासून आज बुधवारी सायंकाळपर्यंत नृसिंहवाडीकरांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल लोकांमधून नाराजीचा सूर उमटतोय. राज्यपाल धार्मिक विधीसाठी येणार असतील तर सगळा फौजफाटा सोबत कशासाठी असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होतोय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 300 पार. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही. मान्सूनपूर्व काळात जोरदार बरसला, आता मात्र पाऊस उसंत घेणार, हवामान विभागाचा अंदाज. आमदार राजेश क्षीरसागरांची प्रतिमा गांधी मैदानातील पाण्यात टाकत शिवसेना ठाकरे गटाचं आक्रमक आंदोलन. आंदोलकांना रोखताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. संघटित तसंच सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासह महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य राहील. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची एस न्यूज कार्यालयाच्या भेटीवेळी ग्वाही. आणि केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या नृसिंहवाडी दौऱ्यावेळच्या बंदोबस्तामुळे स्थानिक नागरिक त्रस्त. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.